श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका व्हिडिओला सुरुवात करते. बघा, जेवणाचे नियम आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर ते म्हणजे जेवताना आपला चेहरा, आपलं मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पश्चिम दिशेला आपले तोंड करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोग आपल्या पाठीशी लागतात. अति गोड, अति आंबट, अति तिखट अन्न खाऊ नये. कोणी उष्ट ठेवलेले अन्न देखील खाऊ नये. जेवण करताना कोणत्याही वाईट घटनांवर, संकटांवर चर्चा करू नये. जेवण करताना सर्वात आधी गोड, त्यानंतर खारट व त्यानंतर कडू पदार्थ खावेत. त्यानंतर बघा, आपण जेवण करताना किंवा मग जेवण झाल्यानंतर आपण लगेच पाणी पिऊ नये. जेवणाच्या अगोदर बघा, कमीत कमी 1 तास तरी अगोदर पाणी प्या आणि जेवण झाल्यानंतर तुमच्या शरीराला शक्य होत असेल तर 1 तासानंतर पाणी प्या. जेवण झाल्यावर कमीत कमी 100 पावले चालावी. याला शतपावली असे म्हणतात. जेवण किचनमध्ये म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरातच बसून करावे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहू ग्रह शांत होतो. कुटुंबावर आकस्मिक संकटे कोसळू नये यासाठी राहू ग्रह महत्त्वाचा मानला जातो. जेवण करताना जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरून भोजन करू नये. त्यामुळे खाल्लेले अन्न प्रेत योनीत जाते. बघा, त्यामुळे बघा, आपल्याला जेवणाचे देखील नियम माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपलं जेवण झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुवायचा नाही. आपल्यासमोर आलेल्या अन्नाला कधीही नाव ठेवू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्यामुळे आपल्या ताटात आलेले अन्न गुपचूप जेवण करा. ताटातील संपूर्ण अन्न संपवावे, उष्ट पडू देऊ नका. त्याप्रमाणेच आपल्या ताटामध्ये घ्या की आपल्याला ते पूर्ण ताटामधलं संपलं पाहिजे. जेवण कधीही सोफ्यावर किंवा बेडवर बसून करू नका. तडा गेलेल्या, फुटलेल्या, कधी कधी बघा स्टीलच्या आपल्या ताटांना, प्लेटीला चिरा पडलेल्या असतात. अशा ताटामध्ये कधीही जेवण करू नये. खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी कधीही जेवण करू नये. आता आपण बघा, हात पाय तोंड स्वच्छ धुवूनच त्यानंतरच आपण जेवण करायला बसावे. जेवण आपण बघा, आता जेवताना देखील पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली कधीही बसून जेवण करायचं नाही. उभे राहून जेवण करणे शास्त्रात अत्यंत चुकीचे मानले गेले आहे. कधीही पायामध्ये चपला किंवा बूट घालून जेवण करू नये. आता जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आवाहन करणे, विश्वातील सर्व प्राणी मात्रांना भोजन मिळावे, कुणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी. आपण जेवण करत असताना शक्यतो बघा मौन बाळगावे. गप्पा करत भोजन करू नये. आता गप्पा करत भोजन म्हणजे अति बडबड करत तरी जेवण करू नका. आता आपण पूर्ण कुटुंबासोबत जेवत असल्यावर तर एखादा शब्द तरी बोलणारच आहोत, पण अति वायफळ बडबड करू नका. राग किंवा संताप आलेला असताना भोजन करू नये. जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज देखील काढू नयेत. दिवसातून कमीत कमी 1 वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसूनच जेवण करावे. अगदी घरातील सर्व सदस्य नी एकत्र बसून जेवण करावे. जेवण झाल्यानंतर 1 तासानंतर साखर टाकलेले दूध किंवा एखादे फळ खाल्ल्यास जेवण व्यवस्थित पचते. त्यामुळे बघा, फळ किंवा दूध तरी थोडं घेतलेलं खूप चांगलं आहे. ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीच्या पायाचा स्पर्श झालेला असेल त्या ताटातील अन्न चुकूनही खाऊ नये. जेवण करताना आपल्या ताटामध्ये एखादा जर समजा केस निघाला तर ते अन्न खाऊ नये. नवीन ताटात दुसरे जेवण वाढून घ्या आणि त्यानंतरच जेवण करा. केस असलेल्या ताटातील केस काढून ते अन्न खाल्ले गेले तर जीवनात दारिद्र्य येते. त्यामुळे जर समजा कधी आपण ताट वाढून घेतलं जेवताना, त्यामध्ये केस निघाला तर जेवण ते करू नका. जेवण करताना ताटाला कोणी ओलांडले असेल तर असे अन्नसुद्धा खाण्यायोग्य नसते. दोघा भावांनी एका ताटात जेवण केल्याने त्यांच्या धनसंपत्तीमध्ये व प्रेमामध्ये वाढ होते. त्यामुळे बघा, आता या उलट पती आणि पत्नीने जर एका ताटात जेवण करू नये. आता सध्या तर खूपच चालू आहे एका ताटामध्ये जेवण करणं. भोजनाचे ताट पाटावर, चटईवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावे व त्यानंतर भोजनाला आपण सुरुवात करावी.
तर अशा प्रकारे बघा, जीवनाचे काही नियम होते, अगदी शास्त्रोक्त पद्धतीचे जीवनाचे हे नियम आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.